हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर तुम्ही म्हणत असाल इथे काय आहे हे मूग आणि शेंगदाणे। तर हो, सगळ्यात जास्त प्रोटीन असते याच्यामध्ये। जसं की आपण पनीर आणि प्रोटीन पावडर घेतो तसंच आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा हे खायला खूप छान असते। तर बघा आता याची उसळ बनवते मी। तर आता इथे ठेवलेले आहे मी कढई आणि कढईमध्ये तेल टाकून घेते। तर जेवढं त्या उसळला तेल लागेल तेवढं मी टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये। तर खूप छान प्रोटीन असते शेंगदाणे, भिजवलेले शेंगदाणे आणि मूग याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असते। तर शेंगदाण्याला गरिबांचे बदाम म्हटलं जातं आणि मूगसुद्धा पचायला खूप हलके असतात आणि प्रोटीनसुद्धा भरपूर असतं, त्याच्यामुळे मूगसुद्धा जास्तीत जास्त खायला पाहिजे। तर आपण मुगाची डाळ वगैरे ते खातो तर त्याच्यामध्ये सुद्धा जास्त मिळते, पण जे कडधान्य असतात आणि भिजवलेले असतात मोड आलेले त्याला जास्तीत जास्त असते त्याच्यामध्ये प्रोटीन। तर बघा आता इथे मी घेतलेले आहेत भिजवून मूग आणि शेंगदाणे आणि आता इथे तेलसुद्धा छान तापलेलं आहे। तर आता जिरं मोहरी मी टाकून घेते आणि फोडणी देते मी। तर सकाळी सकाळी काय बनवा तर मी आदल्याच दिवशी भिजू घातले होते मूग आणि शेंगदाणे। तर कॉम्बिनेशन खूप छान लागते याचं, तर नक्की तुम्ही सुद्धा एखाद्या वेळेस ट्राय करून बघा आणि माझ्यासारखी रेसिपीसुद्धा बनवून बघा। तर आता इथे मी जिरं मोहरी आणि लसण कांदा छान फ्राय करत आहे बघा। तर जास्त काही मसाले वगैरे घालायचं काम नाही याच्यामध्ये, जे आपलं घरगुती जो रोजचं टाकतो आपण भाजीमध्ये तेच टाकायचं आहे। तर आता इथे हळद आणि तिखट मीठ टोमॅटो टाकून घेतलेला आहे मी। तर खूप छान लागते अशी उसळ, तर नक्की बनवून बघा। आणि खेड्यापाड्यामध्ये तर नेहमीच बनवतात कारण मूग घरचेच असतात त्याच्यामुळे, आणि भाजीचा प्रश्न असतो, भाजीपाला जास्त भेटत नाही खेड्यापाड्यामध्ये। आता आहे पण पहिले भेटत नव्हता, तर पहिले हेच मुगाची उसळ वगैरे जास्त चालायची। तर आणि पौष्टिक पण खूप असते मुगाची उसळ, जशी मटकीची पण पौष्टिक असते तशीच मुगाची सुद्धा खूप छान पौष्टिक असते। तर बघा आता हे सर्व छान फ्राय करून घेते तेलामध्ये, जोपर्यंत टोमॅटो आपला बारीक होत नाही तोपर्यंत तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे। तर छान आता तेलामध्ये बघा टोमॅटो मिक्स झालेला आहे। आता कोथिंबीर टाकून घेते, हिरवीगार छान कोथिंबीर आहे, छान फ्राय करून घ्यायचं आहे। आणि आता इथे टाकून घेते मी हे मूग आणि शेंगदाणे मोड आलेले। तर बघा आता कढईमध्ये हे टाकून घेतलेत मी, छान फिरवून घ्यायचं याला व्यवस्थित। तर बघा किती छान दिसतात आणि असे दिसता क्षणी असं वाटते खावावं। आणि आपण जेवढे म्हणजे बिना फोडणीचे खाऊ, कच्चे खाऊ, तेवढे ते आपल्या शरीरासाठी पौष्टिकसुद्धा असतात। तर हप्त्यातून एक वेळ तरी अशी उसळ करून खायलाच पाहिजे, जेणेकरून आपल्या शरीराला जे आवश्यक प्रोटीन असते ते याच्यातून मिळणार आहे। तर छान आता फिरून मी इथे ठेवून दिलेलं आहे। आता यावर ठेवून देते मी झाकण, की जेणेकरून ते वाफेवर छान शिजेल। आणि याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं, बिलकुल पाणी नाही टाकायचं, याला वाफेवरच होऊ द्यायचं छान। तर आता थोडा वेळ मी याला थोडं वाफेवर ठेवून घेते। आता झाकण काढून घेते मी आणि बघा, तर इथे आपली उसळ तयार झालेली आहे, मोड आलेली मुगाची उसळ। तर खूप छान प्रोटीन असते त्याच्यामुळे आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते याची। तर बघा झाली इथे तयार उसळ। तर बघा तुम्हीसुद्धा करून बघा माझ्यासारखी रेसिपी। आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग आता मी इथे ताटामध्ये घेतलेले आहे, डिशमध्ये घेतलेले आहे। तर नक्की खाऊन बघा, करून बघा आणि मला कमेंट करून सुद्धा सांगा की कशी लागते ही मुगाची उसळ। तर विटॅमिन म्हणजे पौष्टिक अशी ही मुगाची उसळ आहे। तर नक्की सर्वांनी करून बघा आणि खाऊनसुद्धा बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका। तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।
तर माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलवर जा आणि सर्व माझे व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत, नक्की बघा. थँक्यू.